या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार, विजापूर रोड, सोलापूर. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर म्हणजेच दर्पणकार यांच्या जन्मदिनी सर्व माजी अध्यक्षांचा गौरव तसेच पत्रकार दिनानिमित्त वर्षभरातील पुरस्कार प्राप्त सभासदांचा सन्मान सोहळा पार पाडण्यात आला. छत्रपती श्री शिवस्मारक सभागृह, शिंदे चौक, सोलापूर या ठिकाणी आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी शुभ हस्ते श्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री तसेच माजी महापौर सोलापूर श्री महेश कोटे आणि उपायुक्त धर्मादाय कार्यालय सोलापूर माननीय सुनीता कंकणवाडी यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम सुरू झाला. तर श्री सुनील सोनटक्के, जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सोलापुरातील सर्व दैनिकांचे संपादक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महेश कोटे युथ फाउंडेशन सोलापूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलं होतं. संघाच्या वतीने आज पत्रकार दिनानिमित्त सर्व माजी अध्यक्षांचा सन्मान तसेच पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. ज्यांच्या हस्ते हा सन्मान होणार आहे ते देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब, माजी महापौर महेशांना कोठे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुनीता कंकणवाडी मॅडम, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश आसापुरे, शहराध्यक्ष चेतन बोनवटे, प्रथमेश दादा कोठे, संघाचे माजी अध्यक्ष. अनेक वेळेस घेतो पण आपल्या प्रसिद्धीच्या अभ्यासापोटी काही लोक करतात ती गोष्ट निराळी, पण शेवटी जनतेच्या हातामध्ये काय पडतं तेवढ्यापुरती प्रसिद्धी मिळते. लोक चवीने ती बातमी घेतात, पण जो विषय आहे चिंतनाचा म्हणून त्यांनी सांगितला आता, तो चिंतनाची बातमी ती होऊ शकते. नुसतीच बातमी द्यायची आणि त्याच्यातून उद्या येणाऱ्या पिढीला काही ज्ञान होईल की नाही याचा विचारही करायचा नाही. आणि आपण ज्या तऱ्हेनं बातम्या देतो त्याचा किती वाईट आणि चांगला परिणाम होतो याचाही आपण कधी विचार करतो. अलीकडच्या काळामध्ये मी बघतो की स्पॉन्सर्ड अशा प्रकारच्या बातम्या येतात, पण त्याच्यातून एखाद्याची बदनामी होते आणि तो आयुष्यामधून तो उठला जातो याचाही कधी आपण विचार करतो का? मला वाटतं की सगळं तपासून घ्यावं लागेल, चिंतन करावं लागेल की आपला हा देश स्वतंत्र झालेला देश आता कुठे आपल्याला 75 वर्ष झाली, अजून खूप पल्ला आपल्याला लांबचा गाठायचा आणि त्या लांबच्या पल्ल्यामध्ये आपल्याला सुधारणा करता करता आपल्याला श्रेष्ठत्वाकडे जायचं आणि यामध्ये कितीतरी त्रास होणार. याचे बरेचसे राजकारणी हे पत्रकार लोकमान्य टिळक, आगरकर, चिंतामणराव कुर्लकर साहित्यामध्ये होते, पण याचा सगळा विचार करत असताना
आम्हाला समाज सुधारायचा आहे की नाही, का भांडण केलं लोकमान्य टिळक आणि आगरकर की आम्हाला प्रथम सामाजिक सुधारणा हवी आहे की देश स्वतंत्रता पाहिजे. तसं जर पाहिलं तर दोघेही सत्यतेच्या मार्गावर होते, पण ते दटून बसलेले होते. पण एका पॉइंटला गेल्यानंतर दोघांनी मान्यता तिथे दिली की सायमल्टेनियसली दोन्ही केली पाहिजे. आज मी अनेक ठिकाणी बघतो नवीन पत्रकारिता ज्यांच्या घरामध्ये कधी अक्षरही नव्हतं असे लोक पत्रकारितेत देतात. ह्याच्यासारखा आनंद कुठला? की ज्यांना कधी वाचता येत नाही, लिहिता येत नाही, त्या घरातून पत्रकार निर्माण होतो. वसंतराव एकबोटेंचं उदाहरण घ्या. पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला. सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार. शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद. तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. अरेबियन फूड्स सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच. व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेटमध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे. आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर.